अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी धुळे शहरात भारतीय संविधान सेनेच्या वतीने भव्य संविधान जागर रॅली काढण्यात आली। या आंदोलनात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतीय संविधान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रसिद्ध कवी व दंगलकार नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती। शहरातून मार्गक्रमण करत रॅलीचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका सभेत झाले, जेथे शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत आंदोलकांनी संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ घेतली। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये कोणतेही उपवर्गीकरण मान्य नाही, यामुळे संविधानातील समानतेच्या तत्वाला धक्का पोहोचेल, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली। सरतेशेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले असून उपवर्गीकरणाचा निर्णय तातडीने मागे घेण्याची आग्रही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। एक प्रश्न महत्त्वाचा होता की उपवर्गीकरण धोरणाला जो आपला विरोध होता, जास्त वेळ न सांगता एकच विषय सांगला आपल्या मातम बांधवांना। खैरलांजीला जेव्हा प्रकार घडला, ते जे कांबळे होते ते पण मातम होते, त्यांच्या सोबत जो खांद्याला खांदा लावून लढला तो आंबेडकरी वादी होता। तर हे तुम्ही विसरलात का मातंगांनो? येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने खैरलांजी पुन्हा होऊ द्यायची नसेल तर दलित, आदिवासी, मातांपासून सर्व जातींना एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे आणि उपवर्गीकरणाला विरोध केला पाहिजे। त्याच्यानंतरचा विटाईचा एक प्रश्न झाला आमचा। विटाईचा आमचे ग्रामस्थ नेहमी येतात, आजही पावसामध्ये येऊन बसलेले आहेत। तर मी त्या विटाईच्या सर्व माझ्या भगिनींना आणि नागरिकांना आवाहन करतो, आश्वासन देतो की येत्या 14 ऑक्टोबर पर्यंत तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहील म्हणजे राहील, ही आम्ही सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो। भारतीय संविधान सेना साठी जे काही रस्त्यावर उतरलेले जे काही सगळे आमचे पदाधिकारी आहेत, मी कोणाचे नाव घेत टाइमपास करणार नाही, फक्त ही जी संविधान भूमी आजपासून आम्ही हिला घोषित करत आहोत। ज्या ठिकाणी भर पावसामध्ये सर्व समाज एकत्र आला की संविधान भूमीचं नाव लक्षात राहावं, ही संविधान भूमी इथं जिवंत राहावी, म्हणून इथं आम्ही पिंपळ वृक्षाचा कार्यक्रम झाल्यानंतर दादांच्या हस्ते इथं रोवणार आहोत आणि हिला कायमस्वरूपी शासनालाही सांगणार आहे की ही जेल रोड नसून संविधान भूमी आणि आंदोलन भूमी राहणार आहे। धन्यवाद दादा। आणि दुसरे आम्ही बसतो, आम्ही आधी त्यांच्या गुलामीत होतो, परत यांच्या गुलामीत होतो, मग संविधान आम्ही मुक्त झालो। आणि आज आंबेडकरी चळवळ या देशात जिवंत आहे। ती देश स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरच जन्माला आलेली होती आणि आज जय भीमची गरज प्रत्येक जातीला, प्रत्येक धर्माला, या देशातल्या प्रत्येक भारतीयाला काय का आहे याचं उत्तर दिल्लीच्या जंतर मंतरवर मिळत आहे। ही आंबेडकरी चळवळ, यात काय फक्त बौद्ध आहेत का? आंबेडकरवादी हा प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मात आहे। तो ब्राह्मणांमध्ये आहे, वाल्मिक समाजामध्ये आहे, प्रत्येक जातीत आंबेडकरवादी आहे। पण आम्ही कट्टर झालो आणि प्रत्येक जात कट्टर झाली। आज बघितलं तर महाराष्ट्रात आपण एकटे पडतोय। आपण एकटे पडलोय म्हणण्यापेक्षा प्रत्येक जात एकटी पडली आणि हे एकटे पण कुणाला कळतंय? प्रत्येक जातीतल्या आंबेडकरवाद्यालाच की आम्ही एकटे। तुम्ही सगळे सुद्धा आज जाती सगळ्या एकत्रित कधी आलाय? जेव्हा तुमच्या पोटावर पाय पडायला लागले तेव्हा। कोण आहे कोण तुम्ही? आणि आज इथं ज्यांनी सर्व्हिस करून बंगली बांधली त्यातलं कोण आले?